आपल्या शरीरात असलेले सूक्ष्म शरीर हे आपल्याला या जगाच्या पलीकडील ज्ञान प्राप्त करून देते. चैतन्य शक्तीचे दुसरे रूप म्हणजेच हे सूक्ष्म शरीर आहे. आपल्याला गाढ निद्रेत किंवा ध्यानात असताना सूक्ष्म तरंगाचा अनुभव येतो. हेच स्वप्न असते. आपल्या मनात जी विचार प्रक्रिया सतत चालू असते ती अशा दृश्य स्वरूपात आपल्या समोर येते. जागृत अवस्थेत हाच अनुभव ध्यानाच्या माध्यमातून घेता येतो. अंतराळातील किंवा काळाच्याही पुढील ज्ञान यामुळे मिळते. जेव्हा ही चैतन्य शक्ती एका तेजोमय बिंदूकडे प्रवास करते तेव्हा हा अद्भुत असा अनुभव आपल्याला मिळतो. शरीर अतिशय हलके, वजनरहित होते. हीच पारलौकिक शक्ती आहे. अधिक ध्यान केल्याने अधिक विश्वशक्ती प्राप्त होते आणि चैतन्यमय शरीर सूक्ष्म रूप धारण करते. सूक्ष्म शरीर हे भौतिक शरीरातून बाहेर येते. हे सूक्ष्म शरीर एका तेजोमय अशा सूक्ष्म धाग्याने आपल्या शरीराला जोडलेले असते. हीच आहे तेजोमय चेतना. भौतिक शरीर सूक्ष्म शरीराला आणि सूक्ष्म शरीर भौतिक शरीराला एक संदेश देते. हीच असते अंतराळ यात्रा. या यात्रेतून कळत नकळतपणे परलोक यात्रेचे स्वरूप अवगत होते. स्व म्हणजे काय याची उकल होते. हे सूक्ष्म शरीर कुठेही प्रवास करू शकते. या सूक्ष्म शरीराला कोणतेही बंधन नाही. हे सूक्ष्म शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यातून सहज विहार करू शकते. या जगात किंवा या जगाच्या बाहेरील दुसऱ्या विश्वात हे सहजतेने मार्गक्रमण करू शकते. ध्यान करणारी व्यक्ती यामुळेच स्वतःला आतून तसेच बाहेरून देखील सहज बघू शकते. किती आगळा वेगळा आणि सुंदर असा अनुभव यातून मिळू शकतो. हेच आहे उच्चस्तरीय ज्ञान. आता त्याच्या लक्षात येईल की तो म्हणजे शरीर नाही, तर तो एका शरीरात वास्तव्य करतो. हा अनुभव आतून आणि बाहेरून समृद्ध करणारा असा आहे. आपण आपल्याला जाणून घेऊ शकतो. आपण एक असीम शक्ती आहे याची ओळख होते. आपण एक चैतन्य शक्ती आहे. आपणच या मनुष्य जीवनाचा आधार आहे याची जाणीव होते. अधिक ध्यानाने अधिक वैश्विक शक्ती मिळाल्याने आपण अधिक क्रियाशील होतो. आपली कार्यक्षमता वाढते. शरीर आणि मन याची ओळख आपल्याला होते. हेच आहे आपल्याला समृद्ध करणारे ज्ञान. सर्वसाधारण मनुष्याला हा अनुभव घेता येत नाही. या अप्रतिम अवस्थांचा अनुभव भौतिक रूपात अवगत होतो. हाच आहे ज्ञानयोग. तो स्वतः शरीर नाही, तर तो एका शरीरात राहतो
त्याच्या शरीराच्या विविध अवस्था या त्याच्या विकासासाठी आहेत. ध्यानाचा अनुभव घेतल्याने व्यावहारिक जीवनात त्याचा चांगला उपयोग होतो. या प्रक्रियेतून अनेक संधी त्याला सहज प्राप्त होतात. यशस्वी जीवनासाठी अनेक दरवाजे उघडले जातात. अनेक नवनव्या संधी त्याच्या समोर उपलब्ध होतात. चैतन्य शक्ती प्राप्त झाल्याने सारासार विवेक करण्याची क्षमता वाढते. आपल्या मस्तकावर जणू काही हजारो सोनेरी पाकळ्या असलेले कमळ उमलले आहे असे जाणवते. त्यातील प्रत्येक पाकळी ही अतिशय समजूतदार असणारी निर्माण होते. सर्वांना समजून घेतल्याने अनेक प्रश्न सहज सोडवले जातात. सूक्ष्म शरीरातून एक नवीन संकेत मिळतो, तो म्हणजे जीवाचा कधीही मृत्यू होत नाही. जीव अनंत आहे. शरीराचा मृत्यू होतो. एक शरीर नाश पावले की दुसरे शरीर निर्माण होते. हा निसर्गाचा नियम आहे. यामुळेच तर निसर्गाचे संतुलन साधले जाणार आहे. जे आज आहे त्याचा उद्या नाश निश्चित आहे. नाश आहे तसाच उद्या नवनिर्मिती देखील आहेच. हे वास्तव आहे. एवढे लक्षात घेतले की बऱ्याच समस्यांचे निवारण होते. जीवन आणि मृत्यू काय आहे याचे ज्ञान होईल. जन्म झाला की आनंद आणि मृत्यू झाला तर दुःख करण्यात काही अर्थ आहे याची जाणीव होईल. जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांच्या क्षणांची मालिका आहे. यातून विभिन्न भावभावना निर्माण होतात, पण त्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघता यायला हवं. प्रत्येक जीव या पृथ्वी तलावर विश्व चेतनेच्या स्वरूपात आहे. प्रत्येक जीव या पृथ्वीवर येतो. तो उगमस्थानापासून विविध अनुभव घेत असतो. त्यासाठी एक सूक्ष्म कण एका गर्भस्थानाची निवड करतो. त्यातून माता पिता तसेच बाहेरील वातावरण याची निवड केली जाते. वैश्विक शक्तीचा एक अंश गर्भात प्रवेश करतो. प्राणशक्तीमधून त्याची निर्मिती होते. वैश्विक शक्तीच्या अनुसार त्यात चैतन्य शक्ती निर्माण होते. काळानुसार तो जीव वाढतो आणि एक दिवस गर्भातून बाहेर येतो. जगात प्रवेश करतो तेव्हा तो पहिला श्वास घेतो. हाच त्याचा पहिला श्वास आणि हाच त्याचा जन्म. प्रत्येक जीवाचा जन्म होतो तेव्हा त्याचे श्वास निश्चित झालेले असतात. पहिला श्वास ते अखेरचा श्वास यातील अंतर म्हणजेच जीवन आहे. ते कसे जगायचे हे प्रत्येक जीवाचे प्रारब्धानुसार निश्चित असते. जीवनाची पहिली 7 वर्षे म्हणजे उद्गम स्थानाचा आभास असतो. 7 ते 14 वर्षे बुद्धीला आकार प्राप्त होतो. 14व्या वर्षी ही क्रिया पूर्ण होते. 14 ते 21 या काळात बुद्धीची क्रियाशीलता पूर्ण होते. वय वर्ष 21 ते 28 या काळात शरीर, बुद्धी यांच्या वाढीचा आणि एकत्रीकरण याचा अनुभव येतो. वय वर्षे 28 नंतर मनुष्य आपल्या स्वतःच्या बुद्धीवर निर्भर होतो.
वास्तविक पाहता शरीर आणि मन यात गुंतले की विश्वशक्ती कमकुवत होते. आपल्याला जीवनाचा मूळ उद्देश समजू शकत नाही. याच काळाच्या ओघात जीवनाचा एक एक टप्पा पूर्ण करत जीवन मार्गक्रमण करीत असते.